नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. कधी असे झाले आहे की एखाद्या रात्री अचानक झोप लागत नाही, मन वारंवार देवाकडे ओढले जाते, स्वामींचं नाव सतत आठवते, कारण नसताना मन शांत होते किंवा उलट एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. अशा क्षणी अनेक भक्तांच्या मनात एक विचार येतो, हा स्वामींचा संकेत तर नाही? आज आपण या विषयावर श्रद्धेच्या दृष्टीने संवाद साधणार आहोत. मित्रांनो, आपल्या परंपरेत असे मानले जाते की ईश्वर किंवा सद्गुरू प्रत्येकाशी एकाच प्रकारे संवाद साधत नाही. काहींना प्रेरणा मिळते, काहींना एखादा विचार सतत मनात येतो, काहींना नामस्मरणाची ओढ निर्माण होते, तर काहींना एखाद्या सत्कर्माची प्रेरणा मिळते. हे अनुभव प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे असू शकतात. म्हणून हा व्हिडिओ मध्ये आपण कोणत्याही चमत्काराचा किंवा निश्चित भविष्यवाणीचा दावा करणार नाहीत. उलट श्रद्धा, आत्मचिंतन आणि स्वामी भक्तीच्या दृष्टीने काही अनुभव आणि एक प्रेरणादायी कथा जाणून घेऊ. कल्पना करा, रात्रीचे 11 वाजले आहेत. संपूर्ण गाव शांत आहे. आकाशात चंद्र मंद प्रकाश देत आहे. सर्वत्र शांतता आहे. मग पण एका छोट्याशा घरात एक व्यक्ती जागी आहे. त्यांच्या डोळ्यांत झोप नाही. मनात अनेक प्रश्न आहेत. कर्जाची चिंता, घरातील तणाव, कामातील अडचणी आणि सर्वात मोठा प्रश्न, स्वामी आता पुढे काय? तो हळूच देवघरात जातो. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावतो. डोळे मिटून फक्त एकच शब्द उच्चारतो, श्री स्वामी समर्थ. काही मिनिटे शांत बसल्यावर त्याच्या मनात एक वेगळाच विचार येतो. कदाचित माझ्या समस्या एका दिवसात संपणार नाहीत, पण आजपासून मी हार मानणार नाही. मित्रांनो, कधी कधी हा बदलच सर्वात मोठा संकेत असू शकतो. स्वामी आपल्याला प्रत्येक वेळी अलौकिक घटना दाखवतीलच असे नाही, पण योग्य विचार, धैर्य, संयम आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देणे, हेही भक्तांच्या दृष्टीने गुरुकृपाच मानली जाते. या व्हिडिओमध्ये आपण एका भक्ताची हृदयस्पर्शी कथा ऐकणार आहोत. ही कथा आपल्याला शिकवेल की श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नव्हे, श्रद्धा म्हणजे संकटातही योग्य कर्म करण्याची शक्ती मिळणे. मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित या कथेतील एखादा प्रसंग तुमच्या स्वतःच्या आयुष्याशी जोडेल आणि कदाचित आजची रात्र तुमच्यासाठी ही आत्मचिंतनाची आणि नव्या सुरुवातीची रात्र ठरेल. मित्रांनो, सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्तावर सारखीच कृपा करतात, पण प्रत्येकाला एकसारखे अनुभव येतीलच असे नाहीत. त्यामुळे कोणताही अनुभव हा स्वामींचा निश्चित संदेश आहे असा दावा करता येत नाही. मात्र अनेक भक्तांच्या अनुभवात काही समान गोष्टी दिसून येतात. श्रद्धेच्या दृष्टीने त्या प्रेरणादायी वाटू शकतात. आज अशाच 11 सूक्ष्म संकेतांविषयी जाणून घेऊया. नामस्मरणाची अचानक ओढ. कधीही नसताना दिवसभरात मनात सतत एकच मंत्र घुमू लागतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा अनुभव अनेक भक्त सांगतात. याकडे आपण मन आध्यात्मिकतेकडे वळत असल्याची प्रेरणा म्हणून पाहू शकतो. चुकीच्या मार्गापासून मन मागे हटणे. पूर्वी ज्या गोष्टी सहज वाटत होत्या त्या अचानक चुकीच्या वाटू लागतात. खोटे बोलताना मन टोचते. कोणाचे वाईट करण्याचा विचार आला की अंतर्मन थांबवते. हा बदलही मोठा असतो. संकटातही मन शांत राहणे. पूर्वी छोटी अडचण आली की घाबरायचो. आता मोठे संकट आले तरी मन म्हणते, स्वामी आहेत, मार्ग नक्की मिळेल. ही श्रद्धाला मनाला धैर्य देते. योग्य व्यक्ती योग्य वेळी भेटणे. जीवनात कधी एखादी व्यक्ती अचानक येते, ती एक वाक्य बोलते आणि तेच वाक्य आयुष्य बदलून टाकते. अनेक भक्त अशा प्रसंगांना गुरुकृपेची प्रेरणा मानतात. सेवेची इच्छा निर्माण होणे. देवळात सेवा करावी, गरजूंना मदत करावी, भुकेल्याला अन्न द्यावे, मोठ्यांचा आदर करावा अशी भावना वाढू लागते. अहंकार कमी होणे. पूर्वी प्रत्येक गोष्टीत मी असायचो, आता मन म्हणते जे काही आहे ते स्वामींच्या कृपेने आहे. क्षमा करण्याची ताकद. ज्यांनी दुखावले त्यांच्याबद्दलचा राग कमी होऊ लागतो. मन शांत होत जाते. देवघराकडे ओढ. पूर्वी वेळ नव्हता, आता दिवसातून काही मिनिटे देवासमोर बसल्याशिवाय मन शांत होत नाहीत. चुकीच्या सवयी सोडण्याच्या प्रेरणा. व्यसन, राग, अनावश्यक खर्च, वाईट संगत यापासून दूर जाण्याची इच्छा निर्माण होणे, हा देखील सकारात्मक बदल असू शकतो. संकटातून शिकण्याची वृत्ती. पूर्वी प्रश्न होता, हे माझ्या बरोबरच का? आता प्रश्न बदलतो, या प्रसंगातून मला काय शिकायला मिळत आहे?
अंतर्मनात आशेचा दिवा. सर्व काही संपल्यासारखे वाटत असतानाही मनाच्या एक कोपऱ्यात एक आवाज येतो, हार मानू नकोस, पुढे चालत राहा. अनेक भक्त यालाच गुरुकृपेची प्रेरणा मानतात. मित्रांनो, हे संकेत दिसले म्हणजे उद्या चमत्कारच होणार असे नाही. पण हे संकेत जर तुम्हाला अधिक चांगला माणूस बनवत असतील, तुम्ही अधिक शांत, अधिक प्रामाणिक, अधिक सेवाभावी आणि अधिक श्रद्धावान होत असाल तर तो बदल अत्यंत मौल्यवान आहे. आता तुम्हाला एका भक्ताची सत्य घटनेवर प्रेरित कथा सांगणार आहोत. ही कथा आहे एका अशा व्यक्तीची ज्याने सर्व काही गमावले होते. पण एक रात्र, एक प्रार्थना आणि एक छोटासा निर्णय त्याच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून गेला. मित्रांनो, ही कथा फक्त ऐकू नका, मनापासून अनुभवा. कारण कदाचित या कथेत तुम्हाला तुमचेच आयुष्य दिसेल. आजची रात्र साधी नव्हती. एका स्वामी भक्ताची प्रेरणादायी कथा. रात्रीचे बरोबर 12 वाजले होते. बाहेर जोराचा वारा वाहत होता. आकाशात काळे ढग दाटून आले होते. गावातील प्रत्येक घरात दिवे बंद झाले होते. संपूर्ण परिसर गाढ झोपेत होता. पण त्या छोट्याशा घरात अजूनही एक दिवा तेवत होता. त्या घरात राहत होता अनिल. वय अवघे 40 वर्ष, 2 लहान मुले, वृद्ध आई, पत्नी आणि डोक्यावर वाढत चाललेलं कर्ज. दिवसभर मेहनत करूनही हातात काहीच उरत नव्हती. बँकेचे हप्ते, घर खर्च, आईच्या औषधांचा खर्च, मुलांच्या शिक्षणाची फी, सगळे काही एकाच वेळी समोर उभे राहिले होते. त्या रात्री अनिलच्या डोळ्यात झोप नव्हती. तो शांतपणे देवघरात गेला. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसला. त्याने हात जोडले, पण त्या दिवशी त्याने काहीही मागितले नाही. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो फक्त एवढाच म्हणला, स्वामी, मला पैशांपेक्षा धीर द्या, धैर्य द्या, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, माझे मन खचू देऊ नका. काही क्षण पूर्ण शांतता होती. फक्त दिव्याची ज्योत मंदपणे लुकलुकत होती. त्या शांततेत अनिलच्या मनात एक विचार चमकून गेला. उद्यापासून मी कोणालाही दोष देणार नाही. माझे आयुष्य बदलायचे असेल तर सुरुवात माझ्यापासूनच करावी लागेल. दुसऱ्या दिवशी त्याने एक वही घेतली. आपण सर्व खर्च लिहून काढले. कोणते खर्च आवश्यक आहेत आणि कोणते टाळता येतील याचा विचार केला. दररोज सकाळी 5 मिनिट स्वामींचे नामस्मरण सुरू केले. रात्री कुटुंबासोबत एकत्र प्रार्थना करू लागला. आणि सर्वात महत्त्वाचे, त्यांनी निराश होणे सोडले. दिवस गेले, आठवडे गेले. एका दिवशी गावातील एक जुना मित्र अचानक भेटला. त्याने अनिलला छोट्या व्यवसायाची संधी दिली. अनिलने मेहनत केली. हळूहळू उत्पन्न वाढले. कर्जाचे हप्ते वेळेवर भरले जाऊ लागले. घरात पुन्हा पैसे हसू उमटू लागले. एक दिवस त्याची आई म्हणाली, बाळा, स्वामींनी आपल्यावर कृपा केली. अनिल हसला आणि म्हणाला, आई, स्वामींनी मला सोने दिले नाही, पण योग्य विचार दिला आणि तोच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद ठरला. मित्रांनो, कधी कधी स्वामींचा सर्वात मोठा संकेत म्हणजे आपल्या मनात जागवणारे धैर्य. कधी तो एखाद्या चांगल्या विचाराच्या रूपाने येतो, कधी योग्य माणसाच्या भेटीतून, तर कधी संकटातही हार न मानण्याच्या शक्तीच्या रूपाने. ही कथा अजूनही संपलेली नाही. कारण पुढच्या भागात अनिलच्या आयुष्यात अशी एक घटना घडते ज्यामुळे त्याचा स्वामींवरील विश्वास अधिक दृढ होतो. आणि त्या रात्री त्याला मिळालेला एक अनुभव त्याच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलून टाकतो. ती रात्र जी अनिल कधीच विसरू शकला नाही. अनिलच्या आयुष्यात बदल सुरू झाला होता, पण संकटे पूर्णपणे संपली नव्हती. व्यवसाय सुरू झाला होता, मात्र अजूनही कर्ज बाकी होती. घरातील जबाबदाऱ्या तशाच होत्या. काही दिवस चांगले जायचे तर काही दिवस पुन्हा चिंता डोक्यावर चढायची. एक दिवस त्याला मोठ्या व्यवहाराची संधी मिळाली. जर तो व्यवहार झाला असता तर त्याचे बरेचसे कर्ज फेडले गेले असते. पण त्या व्यवहारासाठी त्याला एक खोटे बोलावे लागणार होते. त्याचा मित्र म्हणाला, अनिल, एवढंसं खोटं बोल, सगळेच बोलतात, तुझं काम होईल. अनिल काही क्षण शांत राहिला. त्याच्या मनात 2 आवाज सुरू झाले. एक आवाज म्हणत होता, हीच संधी आहे, तू सोडू नकोस. दुसरा आवाज म्हणत होता, प्रामाणिकपणा सोडून मिळालेला पैसा मनशांती देईल का? त्या रात्री तो पुन्हा देवघरात गेला. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसला. काही मागितलं नाही, फक्त डोळे मिटून नामस्मरण करत राहिला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मन हळूहळू शांत होत गेले. त्याने एक निर्णय घेतला, जे मिळेल ते प्रामाणिकपणेच मिळेल, चुकीच्या मार्गाने नाही. दुसऱ्या दिवशी त्याने तो व्यवहार नाकारला. घरच्यांनाही काळजी वाटली. पत्नीने विचारले, आपण आधीच अडचणीत आहोत, एवढी मोठी संधी का सोडली? अनिल फक्त एवढंच म्हणला, क्षणिक फायदा मिळेल, पण आयुष्यभर स्वतःच्या डोळ्यात डोळे मिळून घालून पाहता आले पाहिजे. काही आठवड्यांनी त्याच कंपनीतील दुसऱ्या अधिकाऱ्याला अनिलच्या प्रामाणिकाबद्दल समजले.
त्यावेळी त्याला योग्य आणि कायदेशीर मार्गाने कामाची मोठी संधी मिळाली. अनिलला त्या दिवशी जाणवले, कधी कधी स्वामींची कृपा म्हणजे त्वरित यश नसती, चुकीच्या मार्गापासून आपल्या वाचवणे ही कृपाच असते. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग येतात. शॉर्टकट घ्यावा की योग्य मार्ग निवडावा, राग करावा की संयम ठेवा, स्वार्थ निवडावा की सत्य, याच क्षणी आपल्या श्रद्धेची खरी परीक्षा असते. कदाचित स्वामींचा गुप्त संकेत हा एखादा चमत्कार नसून आपल्या अंतर्मनात जागवणारा सद्विवेक असतो. तो आपल्याला चुकीचे पाऊल उचलल्यापासून थांबवतो, योग्य निर्णय घेण्याची धैर्य देतो आणि हळूहळू आपले जीवन बदलू लागतो. पुढच्या भागात अनिलच्या आयुष्यात आणखी एक मोठी परीक्षा येते आणि त्या प्रसंगातून त्याला समजते, स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे संकट टळणे नव्हे, तर संकटातही खंबीर राहण्याची शक्ती मिळणे. स्वामी म्हणाले, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, अनिलच्या आयुष्यात सर्व काही हळूहळू सुरळीत होत असल्यासारखे वाटत होते, पण नियतीने त्याची अजून एक मोठी परीक्षा ठेवली होती. एका सकाळच्या त्याच्या आईची प्रकृती अचानक बिघडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी काही तपासण्या सुचवल्या. खर्चाचा अंदाज ऐकून अनिलच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या खिशात फारच कमी पैसे होते. घरी परतताना त्याच्या डोळ्यात अश्रू होती. तो पुन्हा एकदा स्वामींच्या फोटोसमोर बसला. यावेळीही त्याने एकही चमत्कार मागितला नाही. तो फक्त म्हणाला, स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या आईला बरे करा आणि मला योग्य निर्णय घेण्याची शक्ती द्या. त्या रात्री त्याला शांत झोप लागली. सकाळी उठल्यावर त्याने एक वेगळा निर्णय घेतला. तो मदत मागण्यास लाजला नाही. त्याने आपल्या मित्राशी, नातेवाईकांशी आणि गावातील काही लोकांशी प्रामाणिकपणे परिस्थिती सांगितली. त्याला अपेक्षा नव्हती, पण लोकांनी शक्य ती मदत केली. कुणीतरी औषधांची व्यवस्था केली, कुणीतरी रुग्णालयात सोबत राहिला, कुणीतरी आर्थिक मदत केली. अनिलच्या डोळ्यात पाणी आले. तो मनात म्हणाला, स्वामी, तुम्ही स्वतः आला नाहीत, पण तुम्ही माणसांच्या रूपाने माझ्या पर्यंत पोहोचलात. त्या दिवशी त्याला एक मोठा धडा मिळाला. गुरु कृपा अनेकदा एखाद्या चमत्कारात नाही, तर योग्य वेळी भेटणाऱ्या चांगल्या माणसांतही दिसू शकते. काही दिवसांनी त्याची आई बरी होऊन घरी परत आली. घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आईने अनिलचा हात हातात घेतला आणि म्हणाली, बाळा, स्वामींना आपल्याला एक गोष्ट शिकवली, संकटात घाबरायचं नाही, श्रद्धा ठेवायची, पण त्याचबरोबर प्रयत्नही करायचे. अनिल हसला. तो म्हणाला, आई, आता मला समजले, स्वामींचा गुप्त संकेत म्हणजे फक्त एखादी अद्भुत घटना नाही, योग्य वेळी योग्य विचार, योग्य माणसं आणि हार न मानण्याची ताकद हीच खरी गुरुकृपा आहे. मित्रांनो, आपणही कधी अडचणीत असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी फक्त चमत्काराची वाट पाहत आहे की मी योग्य प्रयत्नही करत आहे? स्वामी समर्थांच्या शिकवणीत श्रद्धा आणि कर्म यांचा सुंदर समतोल आहे. नामस्मरण करा, सत्कर्म करा, सत्याचा मार्ग सोडू नका, गरजूंना मदत करा आणि संकट आले तर एकच विश्वास मनात ठेवा, स्वामी माझ्या पाठीशी आहे. पुढच्या भागात या कथेचा सर्वात भावनिक टप्पा येईल, जिथे अनिलला समजले की खरा चमत्कार बाहेर नाही, तो माणसांच्या अंतर्मनात घडतो. मित्रांनो, अनिलच्या आयुष्यात आता एक वेगळाच बदल दिसून आला होता. पूर्वी प्रत्येक सकाळ त्याच्यासाठी चिंतेने सुरू व्हायची. आता प्रत्येक सकाळ एका प्रार्थनेने सुरू व्हायची. तो उठल्यावर सर्वप्रथम स्वामींच्या प्रतिमेसमोर हात जोडून म्हणायचा, स्वामी, आजचा दिवस योग्य कर्म करण्याची बुद्धी द्या. हे वाक्य साधं होतं, पण त्याने अनिलचं आयुष्य बदलायला सुरुवात केली होती. पूर्वी तो संकटांकडे समस्या म्हणून पाहायचा, आता तो त्यांच्याकडे शिकवण म्हणून पाहू लागला. एके दिवशी त्याचा मुलगा शाळेतून घरी आला. तो म्हणाला, बाबा, आमच्या सरांनी विचारले आहे की माझा हिरो कोण आहे? अनिल हसून म्हणाला, मग तू उत्तर काय दिलंस? मुलगा म्हणाला, मी तुमचं नाव सांगितलं. हे ऐकताच अनिलच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवलं, आपल्या मुलांसाठी आपण काय कमावलं यापेक्षा आपण कसं जगलो हे अधिक महत्वाचं असतं. त्या रात्री तो पुन्हा देवघरात गेला. यावेळी त्याने काही मागितलं नाही, फक्त मनापासून आभार मानले. स्वामी, तुम्ही माझ्या अडचणीत एका दिवसातून दूर गेल्या नाहीत, पण त्या अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य दिलं, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी कृपा आहे. त्या क्षणी त्याला एक गोष्ट समजली, गुरुकृपा म्हणजे जीवनात कधीच संकट येणार नाही असा शब्द नाही. गुरुकृपा म्हणजे संकटातही योग्य मार्ग सोडून न देणारी अंतरशक्ती. मित्रांनो, आज अनेक लोक स्वामींकडे जातात आणि म्हणतात, स्वामी, माझं नशीब बदला. पण कदाचित स्वामी शांतपणे म्हणत असतील,
मी तुझं नशीब बदलण्यापूर्वी तुझे विचार बदलतो. कारण विचार बदलले तर निर्णय बदलतात. निर्णय बदलले तर सवय बदलतात. सवय बदलल्या तर आयुष्य बदलायला सुरुवात होते. अनिलच्या बाबतीतही हेच घडलं. त्याने रोज नामस्मरण सुरू ठेवलं. आईची सेवा केली. पत्नीशीही प्रेमाने वागला. मुलांना चांगले संस्कार दिले. प्रामाणिकपणे काम करत राहिला. हळूहळू त्याचं कर्ज कमी झालं. घरात पुन्हा हसू आलं. पण अनिल म्हणायचा, माझा सर्वात मोठा लाभ पैसा नाही. माझी हरवलेली मनशक्ती परत मिळाली हाच माझा खरा आशीर्वाद आहे. मित्रांनो, कदाचित आजची रात्र तुमच्यासाठी एक संधी आहे. चमत्कार शोधण्याची नाही तर स्वतःमध्ये एक बदल घडवण्याची. आज झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिट शांत बसा. स्वामींचे नाम घ्या आणि स्वतःला विचारा, उद्यापासून मी कोणता एक बदल करणार आहो. कधी कधी हाच प्रश्न जीवनाशी दिशा बदलून टाकणारा असतो. आजची रात्र साधी नाही. कदाचित स्वामी तुमच्याशी बोलत आहेत. मित्रांनो, अनिलच्या आयुष्यातील त्या कठीण दिवसांना आता अनेक वर्ष झाली होती. कर्ज जवळजवळ संपलेच होती. मुलं मोठी झाली होती. आईचे आरोग्यही पूर्वीपेक्षा चांगले होते. घरात आता ऐश्वर्य नव्हते, पण समाधान भरपूर होतं. एके दिवशी गावातील एक तरुण अनिलकडे आला. त्याच्या डोळ्यात निराशा होत्या. तो म्हणाला, दादा, माझं काहीच होत नाही. मी खूप प्रयत्न केले. आता सगळं संपल्यासारखं वाटतंय. अनिल काही क्षण शांत राहिला. त्याने त्या तरुणाला स्वामींच्या प्रतिमेसमोर बसवलं आणि हसत म्हणाला, मी तुला एक गुपित सांगतो. तो तरुण उत्सुक झाला. कोणतं गुपित? अनिल म्हणाला, मी अनेक वर्ष स्वामींकडे चमत्कार मागत राहिलो, पण स्वामींनी मला चमत्कार दिला नाही. त्यांनी मला बदलून टाकलं. तरुण आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिला. अनिल पुढे म्हणाला, पूर्वी मी त्या अपयशांसाठी नशिबाला दोष द्यायचो. आता मी स्वतःला विचारतो, मी आज काय शिकू शकतो? मी उद्या काय अधिक चांगलं करू शकतो? हा बदल झाला आणि आयुष्यही बदलू लागलं. मित्रांनो, कदाचित आज या व्हिडिओमध्ये पाहणाऱ्यांमध्येही एखादा अनिल बसला असेल. कदाचित कुणीतरी कर्जामुळे चिंतित असेल, कुणीतरी नोकरीच्या शोधात असेल, कोणाच्या घरात तणाव असेल, कुणीतरी एकटेपणाशी झुंज देत असेल. तर तुम्ही यापैकी असाल तर हे शब्द मनापासून ऐका. स्वतःवर विश्वास सोडू नका. प्रामाणिक प्रयत्न थांबवू नका. आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. गरजूंना मदत करा. स्वामींचे नामस्मरण करा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचाराने करा. मित्रांनो, कधी कधी लोक विचारतात, स्वामींचा गुप्त संकेत काय असतो? कदाचित त्याचे उत्तर एका वाक्यात देता येईल. जेव्हा तुमच्या मनात निराशेऐवजी आशा, रागाऐवजी क्षमा, भीतीऐवजी धैर्य आणि स्वार्थाऐवजी सेवा जगते, तेव्हा समाज कृपेची दिशा तुमच्या जीवनात काम करू लागलेली आहे. ही कोणती भविष्यवाणी नाही, हा प्रत्येक भक्ताला उपयोगी पडू शकणारा आध्यात्मिक अनुभव आहे. चला, शेवटी स्वामींची प्रार्थना करूया. हे स्वामी समर्थ, आमच्या मनातील भीती दूर करा. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. संकटात संयम द्या. यशात नम्रता द्या. आमच्या कुटुंबात प्रेम, आरोग्य आणि समाधान नांदू. आमच्या हातून सत्कर्म घडव आणि कोणत्याही परिस्थितीत योग्य मार्ग न सोडू देणं. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि आज झोपण्यापूर्वी किमान 5 मिनिटे शांतपणे नामस्मरण करा. कदाचित आजची रात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चमत्काराची नव्हे तर सर्वात मोठ्या सकारात्मक बदलाची सुरुवात ठरेल. अनंत कोटी ब्रह्मांड रायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.